आजचे कवी आहेत बालाजी सुतार अंबाजोगाई, ज्यांच्या लेखनामध्ये दाहकता आहे आणि संजीवकता सुद्धा. अशा सहसा दुर्मिळ असलेल्या लेखकांपैकी एक म्हणजे बालाजी सुतार. कथाकार, नाटककार आणि कवी. स्वतःचं स्वतःलाच सुख वाटावं असं स्वांत सुखाय किंवा दाटून आलेल्या भावनांचं विरेचन घडावं असं प्रयोजनपूरक होऊन लिहिणं हा त्यांचा पिंड नाही, तर सभोवतालच्या हिंस्र भवतालाला कृतिशील प्रतिसाद देण्याच्या हेतूनेच त्यांनी हाती लेखणी घेतलेली आहे. 2 शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या आज घडीच्या चर्चित कथासंग्रहातून कथाकार म्हणून आणि गावकथा या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणाऱ्या प्रयोगातून नाटककार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत असली तरी ते मूलतः कवी आहेत आणि लवकरच तमोयुगाचे इतिवृत्त हा त्यांचा कविता संग्रह वाचकांपुढे येणार आहे. आपल्या एका निवेदनात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्ती म्हणून मी किरकोळ असलो तरी माझ्या कवितेला मी किरकोळ मानत नाही. माणूस म्हणून आणि कवी म्हणूनही माझी जी भूमिका आहे ती ठामपणे मांडत राहणं मला महत्वाचं वाटतं. कुणाचंही अस्तित्व सहजपणे नाकारता येईल अशी रझाकारी व्यवस्था इथे सरेआम सर्वत्र. म्हणून आपण बोलले पाहिजे जीभ छाटली जाण्यापूर्वीच. चित्तचक्षु चमत्कारिक अशा काळात तटस्थपणाच्या तटबंदी भेदून जळजळीत वास्तवात विधायक हस्तक्षेप करत राहणाऱ्या त्यांच्यासारख्या कार्यकर्त्या लेखकाचे या उपक्रमाशी निगडीत होणे ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण त्यांच्या कवितांचे स्वागत कराल ही अपेक्षा. अवकाळ असं कवितेचं शीर्षक आहे. काळाच्या जात्यातल्या शतकांच्या पाळूमधून भळभळत्या क्रौर्याच्या जहरी भोगटीने माखलेला नखशिखांत भोवताल. दरेकाचे हात बरबटलेले, रक्तलांछित, चेहरे वेगळे नाहीत कोणाचेच. डोळ्यांमधल्या विखारालाच फक्त जालिम स्वयंभू रंग आहेत. तुझा विखार श्रेष्ठ की माझा? माझं रक्त तेजस्वी निळ की तुझं? ठरवतायत, झुंजतायत अवघा आसमंत चिंधड्या होईस्तोवर. हा संक्रमण काळ, ही उलथापालथ, हे पुनर्निर्माण, शिवारात घातलेल्या नांगराचा फाळ नाही हा. ही समशेर शिकल लावलेली धारदार जी वार करते सहसा गाफील पाठींवर. हा कुणबी नाही तिफनधारी, हा जिरेटोप, हा मंदिल, हा किमाश, हा काबा, हे तख्त, ही मसनद, ही गादी, हे सिंहासन दिमाखाने झळाळतं आहे सृजनाच्या सर्व शक्यतांच्या प्राणांचा जिझिया वसूल करून. या विजयध्वजा विजेत्यांच्या असमर्थ आहेत करुणेच्या अब्रूच्या लक्तरांवर पाखर घालायला. या भुईवर वाळून पापुडलेलं हे काळपट रक्त हा या अवकाळाचा अभिलेख आहे. युद्धोत्तर अशा शीर्षकाची कविता की काफिर दिवसांची आक्रमणं पेलता पेलता जीव दमून जातो पार. हिंदुकुश पर्वत किंवा कुठलीशी ती खैबर खिंड येते कुठून आपल्या भोवतालात. तलवारीच्या पात्यावर जे ते जिंकतात, जितांना उणवं करून विजारीचे बंद सोडतात. ही जगरहाटी की वासनाच फक्त असते आदिम. शरणागतासारख्या जर्जर रात्री, माध्यान्नीचे जखमी प्रहर नि रक्तलांछित सायंकाळी 12 मास अष्टप्रहर. का उधळतायत रक्तातून इच्छा नसतानाही हे नालबंद अरबी घोडे.
ग्यारमाही पगार आणि बारमाही चाकरीत मनगट छाटलं जातं शस्त्रासहित किंवा मुंडी शिरस्त्रांना सकट, तेव्हा विजयध्वजाचं व्याकरण कोण कोणाला समजावतं, कुठल्या न्यायाचे दाखले देऊन? हे कोणाची रक्तजडीत सिंहासने भरभराटीला येत आहेत माझ्या रक्तामांसाच्या चिखलावर आरपार खूर रोवून? हे जे आग आत्ता इथं धुमसताना दिसते ना, तिथे काल एक मूल खेळत होता, हसरं, आनंदी, श्वास घ्यायला शिकलेलं नुकतंच. ती तिथे त्या धुमसत्या निखाऱ्यात बाळकवटी दिसते ना एक, ती त्याचीच बहुधा. आणि या गोळ्या झाडल्या जात आहेत ती विद्यापीठ नावाची शाळा आहे मोठ्या मुलांची. नुकतीच प्रेमात पडू लागलेली मुलं, मुलींच्या प्रेमात पडता पडता देशाच्याही प्रेमात पडलीच असती त्यातली काही, आज ना उद्या नक्की. त्या विच्छिन्न रक्तलांछित बुलंद छात्या इतस्ततः विखुरलेल्या त्या मुलांच्या आहेत जी भविष्य बनवली जायची या भूमीची. हे इथे उघड्यावर या पोरीवर चढतायत हे गुंड, ते देशभक्त धर्मवीर म्हणवतायत स्वतःला, ते संस्कृती शिकवतायत त्या मुलीला. ते चढतायत तिच्यावर, त्यांच्या संस्कृतीला साजेशी वस्त्र पेहरलेली नव्हती तिने म्हणून. आपल्या उदात्त संस्कृतीच्या रक्षणार्थ एवढं तर सोसायलाच हवं तिने. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी आणि परस्त्री माते समान की कायस, अशी करुणोदात्त संस्कृती. हा या इथून रक्ताचा हा जो अशक्त ओहळ वाहतोय ना, तो त्या अर्धनागड्या म्हाताऱ्याचा आहे ज्याला राष्ट्रपिता म्हणत आलो आपण पिढ्यानपिढ्या, नि आपल्याशिवाय सगळं जग पूजत आलं ज्याला. त्याच्या छातीत आधी आणि पुतळ्यावर आता गोळ्या घालून मारू पाहतायत काही लोक त्याला पुन्हा पुन्हा. शस्त्राने मारणाऱ्यातला हा म्हातारा नाही हे उमगतच नाही त्यांना. त्यांना सुडाचं समाधान लाभतं आहे त्याचं वाहतं रक्त पाहताना. तर आसमंत असा कोंदटून गेला आहे चौफेर. कुट्ट काळ्या धुराने, रक्ताच्या ओहळाने, बाळकवटीच्या चुराड्याने, भोगल्या पोरींच्या आक्रंदनाने, अश्रापांच्या किंकाळीने. अशा भेसूर वेळी मी ही कविता लिहितो आहे. हिचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. आता तुम्ही ठरवा या कवितेचं आता काय करायचंय.